शेतकरी मित्रांनो, सध्या तुरीची अवस्था कुठे शेंगा 60 ते 80% भरलेल्या आहेत आणि कुठे 50% फूल आणि 50% शेंगा आहेत. 50% फूल आणि 50% शेंगावरील माझा मागचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. आता 60 ते 80% किंवा 90% शेंगा ज्यांच्या आहेत त्यासाठी तुरीवर शेवटची फवारणी आपल्याला कोणती घ्यायची आहेत की ज्यामुळे कमीत कमी शेंगा पोखरल्या जातील आणि जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला मिळेल. त्यासाठी कोणते अळीनाशक आपल्याला घ्यायचे आहेत, तर त्यात सर्वप्रथम म्हणजे MBF कंपनीचे केम किंवा RFC म्हणजे रॉयल फर्टिलायझर्स अँड केमिकल्सचे टार्गेट तुम्ही घेऊ शकता. या दोघातही सेम कंटेन आहे, ते म्हणजे इमामेक्टिन बेन्झोएट 1.9% EC स्वरूपात आहे. शेतकरी मित्रांनो, यातील इमामेक्टिन बेन्झोएट हे जे घटक आहे ते सरळ अळीच्या पोटात शिरून तिला पॅरालाइज्ड करते, त्यामुळे 2 ते 3 दिवस ती सुस्त होऊन मरून जाते. हे दुसऱ्या व तिसऱ्या फवारणीसाठी आपल्याला परवडणारे अळीनाशक आहे. त्यानंतर यासारखे परवडणारे म्हणजे सुमिटोमो कंपनीचे कॉर्को आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर डीलरला मागितले, हे सुमिटोमो कंपनीचे जे डीलर आहेत त्यांच्याकडे हे नक्की मिळेल. यात इमामेक्टिन बेन्झोएट 1.5% प्लस प्रोफेनोफॉस 35% WG फॉर्ममध्ये आपल्याला मिळते. हे घटक आहे शेतकरी मित्रांनो याच्यात. हेही अळीला नियंत्रण करण्यासाठी अतिउत्तम आहे. याचे प्रमाण 15 लिटरला 25 ग्रॅम आणि 20 लिटरला 40 ग्रॅम एवढे घेऊ शकता, किंवा प्रति लिटर 2 ग्रॅम प्रमाणे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता या दोन्हीपेक्षा तुम्हाला अजून भारी अळीनाशक पाहिजे तर ते सर्वच शेतकरी सध्या वापरत आहे, ते म्हणजे FMC कंपनीचे कोराजेन किंवा धानुकाचे कवर, आणि बरेचसे शेतकरी ॲग्रोस्टारचे सुद्धा वापरतात, ते म्हणजे रॅपिजेन. त्यानंतर अजून एक आपल्याला ऑप्शन आहे, ते म्हणजे AG फार्मचे हॅलोजन. या सांगितलेल्या सर्व प्रॉडक्ट्समध्ये एकच घटक आहे, ते म्हणजे क्लोरअँट्रिनिप्रॉल 18.5% SC फॉर्ममध्ये मिळते आपल्याला. शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण 15 लिटरला 7 ml किंवा 20 लिटरला 10 ml एवढे घेऊ शकता. आता एवढे अळीनाशक मी तुम्हाला सुचविले आहेत, यापैकी कोणती एक पर्याय तुम्ही निवडू शकता. आता यासारखे दुसरे ते म्हणजे बुरशीनाशक कोणते घ्यावे, कारण ओल पडत असल्यामुळे काही शेंगा कुपोषित राहून वाळत आहे, सुकत आहे. हे आपलं प्रत्यक्ष नुकसान आहे शेतकरी मित्रांनो, कारण शेंगा भरत असताना आता शेवटी जर शेंगाच वाळून गेली तर आपली मेहनत वाया जाईल. म्हणून अशा वेळेस बुरशीनाशक मध्ये तुम्ही जर घेत असाल तर थोडं महाग पडेल ते, आणि त्याच्यातच घटक एक आहे, ते म्हणजे प्रोपिकेनॉझॉल 25% EC स्वरूपात असलेले नागार्जुनचे रिझल्ट किंवा बायरचे टिल्ट हेही तुम्ही घेऊ शकता. आता प्रादुर्भाव जास्त जर असेल तर तुम्ही अदामाचे कस्टोडिया घ्या शेतकरी मित्रांनो, ज्यात ॲझॉक्सिस्ट्रोबिन 11% आणि टोबिकोनॉझॉल 18.3% SC स्वरूपात आहे. जर अदामाचे कस्टोडिया नाही भेटले तर HPMचे प्रेडिक्ट हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. या प्रकारे बुरशीनाशक तुम्ही निवडा. आता यासोबत कोणत्याही चांगल्या कंपनीचे 0 34 किंवा 0050 हे घ्यायचे आहे. 200 लिटरला 1 ते 1.5 किलो याप्रमाणे तुम्ही वरखत म्हणजे वॉटर सोल्युबल घ्या शेतकरी मित्रांनो, कारण की आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश सध्या आवश्यक आहे शेंगा भरताना. शेवटी अळीनाशक व बुरशीनाशकासोबत टॉनिक कोणते घ्यायचे, तर सूक्ष्म अन्नद्रव्य असलेले कोणत्याही चांगल्या कंपनीचे तुम्ही घेऊ शकता, किंवा इथे सुचवायचं असल्यास मी रॉयल फर्टिलायझर अँड केमिकल्सचे सुपर सेटर हे सुचवेल शेतकरी मित्रांनो. याचा रिझल्ट खूप छान आहे. याच्या सर्व आहे शेतकरी मित्रांनो, जे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला पाहिजे ते सर्व प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य यात आहे, आणि शेंगांचं सगळ्या प्रकारे हे पोषण करते. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो हे तुम्ही टॉनिक घ्या, किंवा अमिनो ॲसिड असलेले शेतकरी मित्रांनो तुम्ही बायरचे ॲम्बिशन घ्या, किंवा सिंजेंटाचे इसाबियोन घ्या. आता या प्रकारे शेतकरी मित्रांनो तिसऱ्या फवारणीचे नियोजन करा तुम्ही तुरीमध्ये. आणि इथे मी सगळं सांगितलं शेतकरी मित्रांनो, विविध प्रकारचे अळीनाशक सांगितले, महत्त्वाचे बुरशीनाशक सांगितले, कारण की कुपोषित शेंगा आहे शेतकरी मित्रांनो, छोट्या शेंगा ज्या आहे त्या वाळत आहे आपल्याला, हेच आपलं उत्पादन आहे. तर या प्रकारे मी सगळं सांगितलं तुम्हाला.
आणि अशा प्रकारे नियोजन करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असल्यास नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये मेसेज करून विचारा. मी त्याचे उत्तर देण्याचे प्रयत्न करेल. शेवटी पंप भरल्यानंतर सिलिकॉन बेस स्टिकर स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर जे म्हणतो आपण ते द्या तुम्ही शेतकरी मित्रांनो. तोपर्यंत जय जवान जय किसान.